नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण सुंदर दिसणं श्राप की वरदान ही कथा बघणार आहोत। दिसायला खूप सुंदर अशी मुलगी असते। ती एवढी सुंदर दिसायची की प्रत्येकजण तिच्याकडे बघतच राहायचं। लहानपणापासून ती काबाड कष्ट करून लहानाची मोठी होती। ती दिसायलाच इतकी सुंदर होती की प्रत्येकाला ती हवीशी वाटायची। कशीबशी लहानाची मोठी होती, पण मोठी झाल्यानंतर तिला बऱ्याच गोष्टींना, बऱ्याचशा संकटांना दोन हात करावं लागतं। ती दिसायला जेवढी सुंदर होती ना, तेवढीच ती साहसी सुद्धा होती। नेहमी प्रत्येकाशी दोन हात करायला तयार असायची। जशी मोठी होते तसं प्रत्येकजण तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतं। कितीतरी मुलं तिला माझ्याशी लग्न कर म्हणून पाठी लागले होते। कोण तिला लग्न करणार काय म्हणून विचारायचं, तर कोणी माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगायचं। अशा प्रत्येकाच्या वागण्याला ती खूप कंटाळली होती। प्रत्येकाचं असं वागणं बघून अक्षरशः ती कॉलेजला जायचं बंद करते, कारण तिला कॉलेजमध्ये सुद्धा हाच अनुभव बऱ्याच वेळा तिला येतो। त्यामुळे ती कॉलेजला जायचं बंद करते। तिला समजतच नाही की काय करावं। कधी कधी ती तोंडाला स्कार्फ बांधून बाहेर पडायची। तिला असं वाटायचं की का देवाने मला एवढं सुंदर बनवलं, मला कुरूप बनवलं असतं तर खूप बरं झालं असतं, बिनधास्त जीवन तरी जगता आलं असतं। तिला त्यामुळे लोकांची खूप भीती वाटू लागली होती। घरी सांगायचं तरी कसं हा प्रश्न तिला नेहमी पडायचा, कारण तिला असं वाटायचं की बाहेर गेल्यावर मुलं मला छेडायचा प्रयत्न करतात। कुणाला माझ्याशी लग्न करायचं आहे तर कुणाचं माझ्यावर प्रेम आहे, माझं आपलं असं कोणीच नाही। घरी सांगितलं तर कोणीसुद्धा विश्वास ठेवणार नाही, कारण आपल्या समाजात अशी परंपरा चालत आली आहे की अशा बाबतीत काहीही झालं तरी दोषी मुलगीलाच ठरवलं जातं, मग मुलग्याने कितीही काहीही केलं तरी। त्यामुळे तिला बाहेर कुठेही जायचं झालं तर तिला खूप भीती वाटायची। एक दिवस असंच होतं, ती गडबड घाईत तोंडाला स्कार्फ न बांधताच बाहेर पडते। वाटेत जाताना एका मुलग्याची नजर तिच्यावर पडते आणि त्याला ती खूप आवडते। तिला बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो। तो तिची वाटेतच वाट अडवतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। ती पहिलाच अशा लोकांना खूप कंटाळली होती। तो तिच्या पाठीमागे लागतो, ती जिथे जाईल तिथे तिच्या मागे जातो। ती घराकडे जाते तर तो तिच्या मागून घराकडे सुद्धा जातो। ती दारात जरी गेली तरी तो असायचाच। त्याच्या अशा वागण्याला ती खूप वैतागते। तिला खूप राग येतो। तिला असं वाटतं की सुंदर दिसणं एक वरदान आहे की श्राप। एक दिवस ती त्याला जाऊन विचारते, तुझं काय काम आहे, माझ्या का पाठीमागे येतोस? परत जर माझ्या पाठीमागे आलास तर मी तुझं घरी नाव सांगेन। पण तो परत दुसऱ्या दिवशी तिच्या मागे लागतो। तेव्हा ती वैतागून घरी सांगते, तेव्हा तिच्यावर कोणीसुद्धा विश्वास ठेवत नाही, कारण बऱ्याच वेळा अशा गोष्टींमध्ये मुलगीलाच दोषी ठरवलं जातं। त्यामुळे तिला ते सहन होत नाही आणि असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून ती शेवटी आपलं जीवन संपवते। कधी कधी सुंदर दिसणं श्राप बनतं, सुंदर दिसणं एक वरदान आहे की श्राप। आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।